शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी महाराजांना माझा जाणता राजा। तर आज आहे 19 फेब्रुवारी, अर्थातच आपल्या शिवाजी महाराजांची जयंती। शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मोजरा। आज शिवजयंती असल्याने मी छान अशी नऊवारी नेसून फोटोशूट केलं होतं। तर फोटोशूट करून झाल्यावर तर मग आता इथे मी जेवणाची तयारी करायला घेतली आहे। जेवणामध्ये मी साधंच असं जेवण बनवत आहे। तर सर्वप्रथम मी डाळ भाताचा कुकर लावून घेत आहे। आणि डाळ भाताचा कुकर लावून झाल्यावर तो थंड होईपर्यंत बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करून घेते। ह्यामुळे माझा बराचसा स्वयंपाकाचा वेळ वाचतो। तुम्ही देखील असंच करून बघा। सर्वप्रथम डाळ भाताचा कुकर लावून घ्या आणि मग बाकीच्या जेवणाची तयारी करून घ्या। तर आज देखील मी असंच केलं आहे। बरेच दिवस झाले होते मी पालेभाजी बनवली नव्हती, म्हणून मग मी आज मेथीची भाजी बनवण्याचं ठरवलं। त्यासाठी मी एक गट्टा लसूण सोलून ठेचून घेतला। मग एक कढई गरम करायला ठेवली। कढई तापल्यावर त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकलं। पालेभाज्यांना खूप कमीच तेल लागतं असंही। आणि मग त्यामध्ये 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या टाकल्या। आता ही मिरची 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्या। बहुतेक जण पालेभाजी बनवताना कांदा लसूण मिरचीचा वापर करतं, पण मी पालेभाजीला नेहमीच मिरची आणि लसणाचीच फोडणी देते। तर अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही अशा पद्धतीची बनवलेली भाजीला खूप छान असा स्वाद येतो आणि वेगळीच लागते खायला। त्यानंतर मग मी कढईमध्ये निवडून स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकली। मेथी शक्यतो बारीक पानांचीच वापरावी। मोठ्या पानांची मेथी वापरली तर भाजी कडवटसर होते। आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून झाल्यावर भाजी 2 ते 4 मिनिटं त्यातलं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची। आणि इथे आपली मेथीची भाजी बनवून तयार झाली। त्यावर मस्त असं किसलेलं ओलं खोबरं टाकलेलं आहे। कोकणामध्ये जर तुम्ही गेलात ना, तर बहुतेक करून भाज्यांमध्ये खोबऱ्याचा वापर केला जातो। गार्निशिंगसाठी म्हणा किंवा वाटण म्हणून म्हणा, पालेभाज्याच्या भाज्यांमध्ये आम्ही खोबरं जे आहे ते वरून किसून टाकतो आणि ह्यामुळे भाजीला खरंच खूप छान चव येते। बहुतेकदा आपण शेंगदाण्याचा कूट टाकून भाज्या बनवतो, तर ह्या पद्धतीने खोबरं वापरून देखील भाजी एकदा बनवून ट्राय करा आणि ती कशी झाली आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका। डाळ भाताचा कुकर आता आपला थंड झाला आहे आणि आपण इथे आता डाळीची तयारी करून घेत आहोत। डाळ बनवण्यासाठी मी तूप आणि तेल असं दोन्ही वापरते। तुम्हाला जर नको असल्यास तुम्ही फक्त तेलाचा वापर करू शकतात किंवा नुसतं तुपाचा देखील वापर करू शकतात। नुसतं तूप वापरून डाळीला फोडणी दिली तरी डाळ खूप छान लागते। इथे मी तेल आणि तूप दोन्ही वापरलं आहे। हे चांगलं गरम झालं की ह्यामध्ये 7 ते 8 तिखट हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या। आता मग ह्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडलं की मग ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। त्यानंतर मग ठेचलेल्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि मग नंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग टाकून ही फोडणी डाळीवर ओतून घ्यायची। आता मी ही डाळ गॅसवर उकळत ठेवली, जेणेकरून फोडणी आपल्या डाळीला व्यवस्थित बसली जाईल। त्यानंतर मग इथे मी 2 कोकम टाकून घेतले आणि अर्धा ते 1 चमचा गूळ टाकला आहे। ह्यामुळे आपल्या डाळीला छान आंबट गोडपणा येतो। मग चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे सर्व काही मिक्स करून घेतलं। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कोकम गूळ स्किप करू शकता। डाळ चांगली उकळली की मग वरून खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतलं। कोथिंबीरीशिवाय डाळीला चवच लागत नाही, त्यामुळे कोथिंबीर टाकायला विसरू नका। डाळ भातासोबत खायला मस्त मी इथे भरलेली मिरची बनवणार आहे। त्यासाठी मी बिन तिखटाच्या बारीक सालीच्या पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्या। त्यांची देठ कापून त्याला मध्ये चीर पाडून बिया काढून घेत आहे। इथे मी 5 मिरच्यांचा वापर केला आहे। तुम्ही जास्त मिरच्या देखील वापरू शकता। आता आपण मिरच्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 5 ते 6 चमचे ओला नारळ किसून वापरत आहे। आता ह्यामध्ये अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून हे सारं मिक्सरला वाटून घ्यायचं। आणि अशा प्रकारे तयार झाला आहे आपला मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला। आता हा तयार केलेला मसाला
एक एक मिरचीमध्ये व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा। आता ह्या भरलेल्या मिरच्यांना मस्त अशी आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं असं तेल ओतून घेतलं। तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये ह्या भरलेल्या मिरच्या टाकून त्या व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायच्या। आता 2 ते 3 मिनिटांसाठी हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं, जेणेकरून हा मसाला करपणार नाही। मसाला सुकला की समजायचं आपली ही मिरची आता तयार झाली आहे। मग गॅस बंद करून ही मिरची एका बाउलमध्ये काढून घ्यायची। ह्या मिरच्यांना डाळ भातासोबत खायला खरंच खूप छान लागतात। तुम्ही एकदा बनवलात ना तर तुम्ही सारखं बनवायला मागाल। ज्यांना तळलेल्या वाळण्याच्या मिरच्या बनवायला वेळ नसेल त्यांनी ह्या अशा प्रकारच्या मिरच्या नक्की बनवाव्या। या झटपट देखील बनतात आणि खायला सुद्धा रुचकर आहेत। आता वरून आपण थोडंसं असं लिंबू पिळून घेणार आहोत, जेणेकरून ह्या मिरच्या मस्त अशा चटपटीत लागतील। आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली झटपट बनणारी मसालेदार भरलेली मिरची। अशी ही डाळ भातासोबत खायला चटपटीत भरलेली मिरची तुम्ही जर बनवाल ना तर मला खात्री आहे तुम्हाला डाळ भाताचे 2 घास जास्तच जातील। त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून तर अनेक चटण्या, कोशिंबिरी, सलाद जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी केले जातात। हे तर सगळे पिढ्यापार चालत आलेले पदार्थ आहे। हे आणि ह्यांच्यात थोडाफार बदल करून वाटेल तितके विविध प्रकार बनवले जातात। तर असाच एक तोंडी लावणारा पदार्थ आपण बनवणार आहोत, अशा फळापासून ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो। तुम्ही तर ओळखलंच असेल, आपण इथे कच्च्या कैरीबद्दल बोलत आहोत। ताटातल्या स्वादिष्ट भोजनाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे। तर मग बघूया याची रेसिपी। आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या आलेल्या आहेत, तर ही रेसिपी तुम्ही सहजच बनवू शकाल आणि ही झटपट देखील बनली जाते। तर इथे मी हलकीशी अशी गोडसर कैरीचा वापर केलेला आहे। जी कैरी आतून हलकी पिवळ्या रंगाची असते ना ती थोडीशी अशी गोड असते आणि जी कैरी आतून एकदम सफेद पांढरी शुभ्र असते ती खूप आंबट असते। तर तशी कैरी वापरू नये, त्याऐवजी अशी ही हलकीशी गोड कैरी वापरावी। कैरी मी स्वच्छ धुवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे। इथे मी एक अख्खी कैरी कापून घेतलेली आहे आणि आता ह्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकत आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कैरीला सगळं मीठ आणि साखर व्यवस्थितपणे लागली जाईल। ह्यामुळे कैरी छान आंबट आणि गोड लागते। आता आपण ह्या कैरीला फोडणी देणार आहोत। तर फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं, मग तेलामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं। जिरं चांगलं तडतडलं की मग ह्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली आणि गॅस बंद करून पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग टाकून ही तयार झालेली फोडणी कैरींवर टाकली आणि व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घेतलं। आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली आंबट गोड चवीची झटपट बनणारी फोडणीची कैरी। तर अशी ही कैरी डाळ भातासोबत खायला किती छान लागते हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही नेहमी डाळ भातासोबत पापड किंवा लोणचं तर खातच असाल, तर त्याऐवजी ही कैरी एकदा बनवून बघा आणि मला खात्री आहे तुम्ही ना मला एकदा बनवून झाल्यावर नक्कीच बोलाल की ताई खरंच ही डाळ भातासोबत कैरी 1 नंबर लागते। तर आज शिवजयंती निमित्त मी शाकाहारी गावरण थाली बनवली आहे, ज्यामध्ये बाजरीची भाकरी, डाळ भात, फोडणी दिलेली कैरी, भरलेली मिरची, मेथीची भाजी आणि पापड असा बेत आहे। तर ह्यातल्या अशा ह्या रेसिपीज तुम्ही बनवून नक्की ट्राय करा आणि त्या कशा झाल्या आहेत हे आम्हाला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।